नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो तर मध्य भारतावर आणि दक्षिण भारतात, पूर्व भारतामध्ये, उत्तर भारतामध्ये देखील आज पावसाळी परिस्थिती आहे. कारण उत्तर भारतात एक WD आहे, ठिकठिकाणी सर्क्युलेशन्स आहेत आणि वेगळ्या प्रकारची ट्रप मध्य प्रदेश आणि बिहारच्या दिशेने तयार झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी पावसाळी वातावरण तयार झाले. आजपासून कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सून सरींचं प्रमाण कोकण किनारपट्टी सहित लगतच्या जिल्ह्यांमध्ये म्हणजे नाशिक, सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर या भागात, पश्चिमी भागात खास करून मान्सून सरी होतील. याही चॅनलला आपल्या दोन्ही चॅनलचे सबस्क्रायबर बघत असतात. आपण या चॅनलचा व्हिडिओ जेव्हा देतो तेव्हा त्याची वाट शेतकरी मोठ्या आतुरतेने बघत असतात. ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, दररोज व्हिडिओ बघतात, त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल. आपण सांगितलेलं आहे की 26 मे पासून 3 जून पर्यंत अरबी समुद्रात कुठल्याही प्रकारची प्रगती मान्सूनची झालेली नाही. त्याचबरोबर आपण बघतो की 29 मे पासून 3 जून पर्यंत पूर्व भारताकडे कुठल्याही प्रकारची प्रगती झालेली नाही आणि जवळपास 10 ते 12 तारखेपर्यंत कोणत्याही प्रकारची प्रगती होत नाही. परंतु एक लक्षात घ्या, मान्सून ट्रप यामुळे महाराष्ट्राच्या मध्यभागावर थांबलेली आहे आणि जेव्हा मान्सून ट्रप एखाद्या ठिकाणी असते तेव्हा तिच्या आजूबाजूने पावसाळी वातावरण तयार होत असतं आणि ते वातावरण सध्या महाराष्ट्रात होत असल्यामुळे खंड काळात देखील महाराष्ट्रामध्ये पावसाची काही भागात शक्यता आहे. आपण जर IMDच्या वेबसाईटला बघितलं तर दोन्ही समुद्रांमध्ये कोणत्याही प्रकारची हवामान प्रणाली विकसित झालेली नाही आहे. त्यामुळे सध्या हवामानात खूप फास्ट अशा प्रकारचे कुठलेही बदल होणार नाही. आज मुंबईसह कोकण किनारपट्टीला मान्सून सरींची शक्यता आहे. मध्य भारतावर आणि उत्तर भारतात देखील किंवा पूर्व भारतात देखील पावसाळी वातावरणाची शक्यता आहे. त्यामुळे थोडं खंडाचा प्रभाव या दरम्यान भारतात कमी होईल. आपण बघतो की तीच परिस्थिती थोड्याफार फरकाने भारतामध्ये आहे आणि महाराष्ट्रात, खास करून उत्तर महाराष्ट्रात 5 तारखेला थोडी पावसाची विरळ शक्यता आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात थोडी ढगाळ वातावरण 6 तारखेला असेल. 7 तारखेला भारतातील पावसाचं वातावरण जरी कमजोर होत असलं तरी देखील महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण 7 तारखेपासून वाढण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीला मान्सून सरीही वाढतील आणि महाराष्ट्राच्या उर्वरित भागात देखील पावसाळी वातावरण असेल. WD तसे एप्रिल मे मध्ये बऱ्यापैकी कमी होतात, जूनमध्ये तर ते कमी एकदम संपुष्टात येणं अपेक्षित असतं. परंतु हे वर्ष असं आहे की WD पाठी WD उत्तर भारतात अजूनही सक्रिय होत आहेत आणि याचं मुख्य कारण मान्सूनचा प्रभाव अजून कमजोर आहे. आपण अनेक व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे. महाराष्ट्रात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह काही भागात तुरळक स्वरूपात 9 तारखेलाही पावसाची शक्यता आहे. 10-11 तारखेला हे पावसाळी प्रमाण कमी होऊ शकतं. 11 तारखेला एक हवामानात बदल होतोय. बंगालच्या उपसागरात एक सिस्टम विकसित होण्याची शक्यता आहे. या हवामान प्रणालीमुळे महाराष्ट्राच्या आणि भारताच्या काही भागात पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं. संपूर्ण दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण वाढण्यास ही बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणाली कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे 12 तारखेला दक्षिण भारतातील बहुतांश राज्यात पावसाळी प्रमाण वाढेल. या वादळी प्रणालीचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये 13 तारखेला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात JFS मॉडेलने अतिवृष्टीचे संकेत दिले आहेत. या मॉडेलनुसार आज 4 तारखेला कोकण किनारपट्टीला मान्सून सरी वाढतील. केरळपासून तर अगदी नाशिक, पालघरपर्यंत या मान्सून सरींचा प्रभाव वाढू शकतो. 5 तारखेला मात्र महाराष्ट्र अंतर्गत भागात म्हणजे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण असं पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता आहे.
6 तारखेलाही जोरदार पावसाळी परिस्थिती महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात वाढण्याचा अंदाज मॉडेल देऊ लागले आहेत. बंगालच्या उपसागरात हालचालींना सुरुवात झाली आहे. 7 तारखेलाही महाराष्ट्राच्या खास करून दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा असं थोडं पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. 8 तारखेला अंदमान निकोबार बेटांच्या आजूबाजूने मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे आणि हे भारताकडे मान्सूनचा पुढील प्रवास करण्याकरता कारणीभूत ठरणार आहे. दोन्ही समुद्रात वातावरण बदलतंय. महाराष्ट्रात 8 तारखेला बऱ्यापैकी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. 9 तारखेला देखील महाराष्ट्रात अनेक विभागात जोरदार पाऊस होईल असा आपला अंदाज आहे. मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पावसाचं वातावरण असू शकतं. हे 10 तारखेलाही महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात पावसाचा अंदाज कायम आहे. 11 तारखेपासून वातावरणात बदल होईल. दोन्ही समुद्रात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होईल आणि दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण वाढेल. 12 तारखेला दोन्ही समुद्रात पावसाचं प्रमाण वाढत असून मान्सून सक्रिय होतोय. महाराष्ट्रातही हलकी पावसाळी परिस्थिती 12 तारखेला सुरू होईल आणि 12 तारखेपर्यंत मात्र मान्सूनच्या पुढील प्रवासात अडथळा आहे. 13 तारखेपासून मान्सूनचा पुढचा प्रवास सुरू होईल. महाराष्ट्रात 13 तारखेला दक्षिणी भागात, जे दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे. 14 तारखेला देखील दोन्ही समुद्रांमध्ये तयार होत असलेल्या पावसाळी परिस्थितीमुळे महाराष्ट्रात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होणार आहे. 15 तारखेलाही मोठे पाऊस महाराष्ट्रात होण्याचा अंदाज कायम आहे. दक्षिण कोकणात अतिवृष्टीचे संकेत आहेत. 16 तारखेलाही महाराष्ट्रात बऱ्यापैकी पाऊस आहे, परंतु थोडं उत्तर कोकणामध्ये पावसाळी प्रमाण कमी असू शकतं, परंतु मुंबईपर्यंत हे वातावरण आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मुसळधार पाऊस काही जिल्ह्यांमध्ये होण्याचा अंदाज अजून तरी कायम आहे. 17 तारखेला देखील महाराष्ट्रात अनेक विभागात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की पेरणीची घाई करण्याची गरज नाही. हे संपूर्ण जे वातावरण आहे ते जाऊ द्या, कारण पेरलेली कवळी पिकं ही या मोठ्या पावसात खराब होण्याची शक्यता आहे. दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर येऊ शकतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडं थांबणं फायद्यात राहील. जवळपास हे पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये तरी आपल्या अंदाजानुसार 18 तारखेपर्यंत सक्रिय राहणार आहे आणि एक डिप्रेशन म्हणा, कमी दाब म्हणा, महाराष्ट्रावर तयार होणारच. या अंदाजात अजून फारसा बदल होत नाही आहे. आपण रात्री दाखवलेल्या व्हिडिओमध्ये आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये पुन्हा पुन्हा ह्या वातावरणात बदल होतोय. आपण बघतो की मोठी अतिवृष्टी या भागात अजूनही दाखवली जाते. त्यामुळे आपण बघतो की हा मोठा भाग आहे आणि विशेष म्हणजे कोकण किनारपट्टीला याचा प्रभाव अधिक तीव्र आहे. त्यामुळे जोपर्यंत हे वातावरण येऊन जात नाही तोपर्यंत याची प्रत्यक्ष जी काही तीव्रता आहे ती आपल्या लक्षात येणार नाही. आज मान्सून सरींचं प्रमाण महाराष्ट्रात वाढण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीडमध्ये पावसाचं प्रमाण 5 तारखेला असेल. उत्तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्येही 5 तारखेला पाऊस असेल. आपण बघतो मुंबईसह पालघर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक, बीड, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर या भागात पावसाचा अंदाज कायम आहे. महाराष्ट्रात मुख्यत्वे करून पुणे, सातारा, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर आणि कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज 7 तारखेलाही आहे. 8 तारखेलाही जोरदार पाऊस नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, धाराशिव, संपूर्ण कोकण यामध्ये असणार आहे. आणि मृग नक्षत्र या दिवशी सुरू होत असल्यामुळे एकदम जोरदार पाऊस आपल्याला अनुभवायला मिळेल महाराष्ट्रामध्ये.
याच स्वरूपाचं पावसाळी वातावरण दुसऱ्या दिवशी 9 तारखेलाही आहे. 10 तारखेलाही पावसाळी वातावरण राहील, परंतु वातावरण थोडं कमजोर होईल. हवामानातले बदल, वादळास पूरक वातावरण किंवा मान्सूनला पूरक वातावरण 11 तारखेपासून सुरू होईल आणि त्यामुळे जोरदार पाऊस रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर दक्षिण भागात सुरू होईल. मान्सून पुन्हा एकदा महाराष्ट्रात सक्रिय होण्याची प्रक्रिया 12 तारखेपासून सुरू होण्याची शक्यता आहे. 12 तारखेला रात्रीच महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाळी प्रमाण वाढणार आहे. महाराष्ट्रात 13 तारखेला पहाटे देखील पाऊस होणार आहे. 13 तारखेपासून महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल. 13 तारखेला महाराष्ट्रातल्या पावसाचं प्रमाण प्रत्येक दिवशी वाढत जाणार आहे. 14 तारखेला देखील महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. आपण बघतो 14 तारखेला जळगाव, अकोला, अमरावती, बुलढाणा, जालना, नांदेड, वाशिम, हिंगोली या भागात देखील म्हणजे वर्धा या भागात जोरदार पाऊस होईल. 15 तारखेला महाराष्ट्रात तुलनेत पावसाचं वातावरण अधिक असणार आहे. अतिवृष्टीचं वातावरण जे आपण म्हणतोय किंवा अतिमुसळधार पाऊस ज्याला म्हणतोय तो आपल्याला 15 तारखेला दिसतोय. 14, 15, 16 मान्सून बऱ्याच प्रमाणात प्रगती करणार आहे. अरबी समुद्रातही मान्सून ॲक्टिव्ह होणार आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीला पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात होईल. 16 तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्र नांदेड, अकोला, वाशिम, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, वर्धा या भागात 17 तारखेला प्रभावी राहण्याची शक्यता आहे. आपण बघतो की याचा प्रभाव अकोला, अमरावती या भागातही असण्याची शक्यता आहे. एक हलक्या स्वरूपाची चक्राकार स्थिती असेल आणि तिला साथ मिळाल्यामुळे मोठं पावसाळी क्षेत्र आपल्याला मध्य प्रदेशकडे सरकताना दिसेल महाराष्ट्रातून. याला अरबी समुद्रातून मिळत असलेल्या बाष्पामुळे उत्तर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये किंवा पश्चिम विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाळी प्रमाण अधिक असू शकतं. त्यामुळे एकूणच या हवामान प्रणालीमुळे आणि अरबी समुद्रातून मिळालेल्या साथीमुळे मोठं पावसाळी क्षेत्र आपल्याला महाराष्ट्रामध्ये साधारण 12 तारखेनंतर जवळपास 17-18 तारखेपर्यंत अस्तित्वात राहण्याची शक्यता आहे. मात्र नंतर दक्षिणेकडून हा पाऊस उघडण्याची शक्यता आहे. म्हणजे मध्य महाराष्ट्राचा दक्षिणी भाग, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी 17-18ला पाऊस कमी होईल.